हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतान की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री रोहिदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री शरद बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु श्री धनराज बाबा महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्री अमृत बाबा महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः। धर्माच्या करिता अमास जगती रामाने धाडियले, ऐसे जाणूनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले, आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्व तेने असे, इच्छा होतसे मानसी करीतसे, हा देह तुझा सवे। जय जय रघुवीर समर्थ। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे करण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे। ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकळात्मती प्रकाशु, म्हणे मूर्तिदासु अवधारी योजी, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुभाग, तया कविता पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुज्ञानेश्वरासी। श्रीपादनाथं गुरुराज वैरम मोक्षनादाख्यं, गोटी क्षेत्रे वासनं तं नमामि वेद विद्यावरिष्ठं। दयाच्या संगदेव गाला, मनोदरिता जडभास गेला, साक्षात परमात्मा मग भेट दिला,
विसरू कसामी सद्गुरु पादुकाना विसरू कसामी समदास पादुकाना आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून का म्हणे पाटे आता नका वाटे धन्य धन्य आहे दीना संत दर्शनाचा धन्य आज दीना संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शील गेला अनंत जन्मीचा शील गेला मज वाटल्यासी आलिंगन द्यावे मज वाटल्यासी आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे कदान सोडावे चरण त्यांचे मज वाटल्यासी आलिंगन द्यावे मज वाटल्यासी आलिंगन द्यावे पायीची वाहन पायी बरी नाही का मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी किंवा की आपुल्या बळे नाही मी बोलत आणि सखा कृपावंत वाचा त्याची वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळ आपण असाल माझे जवळ तर मी बोलू शकतो कारण की ही जी सत्ता आहे ही तुमचीच आहे मी माझ्या सत्तेने बोलू शकत नाही माझ्या बुद्धीचं वाक्चातुर्य वापरून मी बोलूच शकत नाही कारण ते हे सगळं जे काय आहे तुमच्याच सत्तेने आहे म्हणून तुमच्याच कृपेने मी बोलणार आहे तेव्हा आज कमळा एकादशी आणि त्यात अधिक मास पुरुषोत्तम मास आणि पुरुषोत्तम मास असल्या कारणानं 15वा अध्याय पुरुषोत्तम योग म्हणून 15-15-421 ही ओवी निवडली गेली आहे काय तर विषय असा आहे हा जो पुरुषोत्तम मास आहे अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येतो ज्याला आपण लीप इयर म्हणतो 29 तारीख येऊन गेली नाही का या वर्षी ती 29 तारीख होती पुन्हा 3 वर्षानंतर येते असा हा अधिक मास पुरुषोत्तम मास पुरुषोत्तम हे नाव भगवान महाविष्णूला आहे आणि त्या भगवान विष्णूची या महिन्यामध्ये ह्या पुरुषोत्तम मासामध्ये जो कोणी भक्ती करेल त्याला एरवी करत असलेल्या भक्तीपेक्षा उपासनेपेक्षा 10 पटीने अधिक फळ प्राप्त होईल अगदी सहजतेने असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यात कमला एकादशी सुद्धा आलेली आहे कमला म्हणजे कोण तर साक्षात महालक्ष्मी म्हणजे जिथे विष्णू आहे तिथे महालक्ष्मी असणारच नाही का नारायणाच्या सोबत लक्ष्मी असणारच धन्य धन्य ते सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण अशी ती लक्ष्मी कृपा करते म्हणून विष्णूच्या भक्तीला फार महत्त्व दिलेलं आहे विष्णूची भक्ती जाणून घ्यायची असेल तर संतांना शरण जायला पाहिजे आणि संतांना शरण जाण्यासाठी नेमकी कुणाची गरज आहे तर सत्सत विवेक बुद्धीची गरज आहे आणि ती सत्सत विवेक बुद्धी प्रत्येकाकडे असून देखील ती जागृत होण्यासाठी संत सज्जनांची संगत आणि पंगत ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत देवाने या 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग भगवान श्रीकृष्ण विष्णूचं नाव
पुरुषोत्तम, पुरुषोत्तम योग आहे. माझा योग म्हणजे माझी संगत, माझी भेट कशाने होईल सांगितलं तर माझा पत्ता सांगितला त्यांनी. मग स्वतःचा पत्ता सांगितला की मी कुठे आहे. या भूतलावर अशी जागाच नाही की मी कुठे नाही, मी सगळीकडे आहे, परंतु विशेषत्वाने कुठे आहे म्हणून त्यांनी असे खून सांगितले. काय तर 15वा अध्याय, सर्वस्व चाहम हृदिसन्निविष्टो मृतः स्मृती ज्ञान मपो हनमच सर्वेच्च वेद वेदेश्च सर्वे रहमेव वेदो वेदांत कृतवेद विदेव चाहम. म्हणजे की मी कुठे आहे तर समस्तांच्या समस्त जीवांच्या हृदयस्थानी आहे. आणि मी काय करतो तर प्रत्येकाची स्मृती आहे, प्रत्येकाचं जे ज्ञान आहे ते माझ्या सत्तेने आहे. माझ्यामुळे त्याला स्मृती होते, विस्मृती होते, ज्ञान होते, अपोहन होतं. आणि मी काय करतो तर जेवढे पण वेद आहेत ते माझ्यापासूनच झालेले. जेवढे वेद आहे ते मलाच जाणू शकतात आणि वेदांचा जो कर्ता आहे तो सुद्धा मीच आहे. म्हणून तुम्ही काय करा की मला शरण या. कसे शरण या सांगितलंय तर एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू गा मी सांगितले. सगळ्यांच्या हृदयामध्ये मी आहे. प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येक जण सांगतो की भगवंत कुठे आहे, माझ्या हृदयामध्ये आहे, नाही का, प्रत्येकाला. परंतु तो आहे तो कसा आहे, कोणत्या भावाने आहे हे तुम्हाला जर समजावून घ्यायचं असेल तर काय सांगितलंय, संतांची संगत पाहिजे. आता संतांची संगत म्हणजे नेमके कोण संत तर आपल्याला अजून त्या क्वालिटीज माहिती नाही. म्हणून कोणामध्ये जावं तर कोणामध्ये जाऊन काही होऊ शकत नाही. मग इथे सांगतात की तो जो पत्ता आहे सांगितला त्यांनी की हृदयामध्ये देव आहे. असा हृदयामध्ये असणारा देव हृदय चिरून त्याचं विदारण केलं तरी भेटणार नाही. पण ती खास एक काही कला आहे नाही का. बाबा सांगायचे रीतीनं जर गेलात तर कांद्याचं बी हाती लागेल आणि रीतीनं नाही गेलात तर सगळा कांदा फुकट जाईल. मग असं फुकट जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्या पद्धतीने जायला पाहिजे नाही का. भगवान महाविष्णू सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, भगवान राम सांगतात, सगळे सांगतात. जेवढे अवतार झाले सगळ्यांनी स्वतःचा पत्ता हा एकच सांगितला की नाहम वसामी वैकुंठी योगी नाम हृदयेन च मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारदा. नारदा मी कुठे उभा आहे, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा येथे, नारदा मी उभा येथे, माझे भक्त गाती येथे. म्हणजे हे नारदा माझी भक्ती फार सोपी आहे, पण ती कोणाला आहे, भोळ्या भाविकांना फार सोपी आहे. आणि जे अहंकारी असतील, अभिमानी असतील त्यांना कळणार नाही. म्हणे काय तर मी वैकुंठात आहे असा सगळ्यांचा गोड गैरसमज झालेला आहे. वैकुंठात नाही अशातला भाग नाही, पण विशेषत्वाने मी कुठे आहे सांगितलं. तसं पाहता अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये माऊली आपल्याला सांगतात काय, अर्जुनाला सांगितला उद्देश केला, हे अर्जुना मी कुठे नाही तर अर्जुना मी नसे ऐसा कौनु ठाव आहे, ठाव असे परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. मी सगळीकडे चराचरामध्ये भरून पुरून उरलेलो आहे, पण मला ओळखणारा जो जीव आहे तो एखादाच आहे. आणि तो एखादा जीव हा तुझ्या पद्धतीचा असतो. आणि असा जर मी तुला जर कळवून घ्यायचं असेल तर त्या संतांच्या संगतीत जायला पाहिजे. मग ती त्या संतांची संगत कशी लाभेल सांगितलं तर सांगितलं वैकुंठ जे आहे, वैकुंठाची अपेक्षा करणारे जेवढे भक्त आहेत ते सगळे कसे भक्त आहेत तर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती आणि तयाच्या जिथी बोध कैसा. अरे जे वैकुंठीचे आहेत तेच म्हणतात आम्हाला इकडे यायचं नाही का. वैकुंठी तो ऐशे नाही ते हा कवण काही काळ्याचे, म्हणजे आम्हाला काल्याचं सुख प्राप्त करायचं त्याच्यासाठी ते वैकुंठीचे इथे काल्याच्या कीर्तनामध्ये माशाचं रूप घेऊन आले तिथे असं भेटणार नाही म्हणून, म्हणजे तिथं निदान शीत तरी खायला मिळतील या हिशोबाने ते यायचं म्हणतायत. किंवा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा नारायण नामे होऊ जीवनमुक्त कीर्तने आनंद गाऊ गीत ही जर अपेक्षा करतायत तर माझा जो ठाव आहे तो कुठे आहे सांगितलं. पुन्हा नारदाला सांगितलं तोच पुन्हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीमध्ये ओवीबद्ध केलेला आहे. तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानू बिंबी ही न देसे
वरी योगी यांचे मानसे उमरडून जाय परी तयापाशी पार्था मी हरपलो घेऊसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंधू माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अशा ठिकाणी मी आहे विशेषत्वाने आहे. कसा आहे विशेषत्वाने? जसं सांगितलंय की सगळीकडे अग्नी जरी असला, जळी स्थळी काष्टी पाषाणी सजी निरुजी सगळ्यामध्ये सांगितलंय मी, परंतु विशेषत्वाने कुठे प्रकट होतो? तर जसा अग्नी तुम्हाला प्रकट करायचा असेल तर तुम्हाला माचीसच्या काड्या आहेत, माचीसचं बॉक्स सुद्धा आहे, परंतु ती असं ठेवले किती वर्ष तरी ते अग्नी प्रज्वलित होणार नाही. त्याच्यावर काहीतरी घासावं लागेल आपल्याला, नाही का? किंवा दोन दगडं जरी घेतली, पूर्वीच्या काळामध्ये असायचं तसं, तर दोन दगड एकमेकावर घासले तर घर्षणाने तो अग्नीची ठिगणी खाली पडायची आणि मग कापूस वगैरे असं तर पेट घ्यायचं. म्हणजे काहीतरी करावं लागतं. तसा हा देहामध्ये भगवंत आहे. तो भगवंत तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहेत. त्या प्रक्रियेने गेल्यानंतर हे होतं. जसं दुधाला, नाही का, दुधामधून आपल्याला जर तूप मिळवायचं असेल तर दुधाला आधी तापवावं लागतं, त्याला विरजण घालावं लागतं, मग त्याचं दही होतं. दह्याचं थोड्या दिवसांनी मग त्याला आपण घुसळण करतो, त्याचं ताक बाजूला होतं, लोणी बाजूला होतं, पुन्हा लोण्याला तापवलं की पुन्हा त्याचं तूप आपलं अशा पद्धतीने जावं लागतं. मग ह्या सगळ्या पद्धती या सांगितलं, त्या पद्धतीमधून गेल्यानंतर आपल्याला याची प्राप्ती होते. आणि असा प्राप्त झालेला जो भगवंत आहे हा शास्त्रसंमत आहे, शास्त्राने सांगितलेला आहे. मग त्याच्यासाठी काय म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये जायला पाहिजे. तर कसं सांगितलंय की त्यांच्या संगतीमध्ये जाऊन त्यांच्या बरोबर ते जे खातात ते खाऊन, ते जसे वागतात तसे वागून, हे सगळं बघून, त्यांची सेवा करून, आणि त्या ठिकाणी हे सगळं करत असताना सांगतात वैराग्य पाहिजे तुमच्या ठिकाणी. कारण वैराग्य नसेल तर काही होणार नाही, नाही का? ज्यावेळेस सर्वस्वाचा त्याग होतो त्यावेळेस वैराग्य अंगी बांधतं. आणि नाहीतर मग इतर काही गोष्टी आहेत त्या आपल्या जर मनामध्ये असतील करायच्या तर मग तुम्हाला भक्ती खरी लाभत नाही, नाही का? कबीर महाराज म्हणतात की एकाच वेळेला दोन गोष्टी करता येत नाही. जहा राम वहा नहीं काम, जहा काम वहा नहीं राम, दोनों कबहू नहीं मिले रवि रजनी एक धाम. जिथे अंधार आहे तिथे सूर्य नसेल, जिथे सूर्य आहे तिथे अंधार नसेल. जसे तुमच्या ठिकाणी जर काही कामना असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी भक्ती कळणार नाही, नाही का? पुन्हा आलं तिथेच अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती आणि त्याची अचित्ती बोध कसा, बोध नाही होणार तुम्हाला. पुन्हा कबीर महाराज एका मुंगीचं उदाहरण देतात. मुंगी चाललेली असते आणि ती मुंगी, त्या मुंगीने तोंडामध्ये एक तांदूळ धरलेला असतो आणि ती घेऊन जात असते. तर तिला म्हणतात थांब, कहाँ चली? म्हणते मैं चावल लेके चली. ठीक आहे. पुढे डाळ बघते तर डाळ पण घेऊया म्हणून ती ऍडजस्ट करत असते. तांदूळ आणि डाळ दोघे एकत्र कशा, तर एक पडतं एक होतं, तो एकच काहीतरी घेऊन जा ना बोलतो. तांदूळ घे नाही तर डाळ घे बोलतो. म्हणजे स्थिती काय आहे की एका वेळेला एकच काहीतरी करा. एक तर तुम्ही बरे असू शकता किंवा वाईट असू शकता, आणि बरे आणि वाईट याच्या मिश्रणासहित जर तुम्हाला राहायचं असेल तर तुमची फसगत होईल. सांगितलं तुम्ही ना इकडचे ना तिकडचे, धोबी का कुत्ता, न घर का न घाट का. मग अशी परिस्थिती आपल्याला फक्त चांगलं होण्यासाठी इथे पाठवलेलं. चांगलं म्हणजे नेमकं काय की संतांची संगत ही चांगली आहे. बाकी एरवी आपण जे काही करत बसू त्या सगळ्या उठाठेवी त्या कशासाठी आहे तर पोटाच्या खळग्या भरण्यासाठी. आणि अशा पोटाच्या खळग्या भरणाऱ्यांची गणना सांगितलं केली किती तरी काही नाही. मग मनुष्य देहामध्ये येऊन विशेषत्वाने हे ज्ञान जर तुम्हाला दिलेलं आहे तर त्याची प्राप्ती जर नाही केली तर मग इतर काही योनी आहे यांच्यामध्येच आपली गणना केली जायची, नाही का? तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकुरी बापुडी, कुत्री मांजरी डुकरं गाढवं ही काय कमी जन्माला येतात काय, आणि तीही आपल्या पिलांना काय कमी संख्येने जन्माला टाकतात काय, आणि दुसरी गोष्ट त्यांचा संगोपन करतात, हे सगळं करतातच. मग आपण विशेष असं काय केलं तर तुमच्या आमच्या ठिकाणी ते विशेषत्वाचं जे काही तो अधिकार दिलेला आहे तो अधिकार जर आपण नाही प्राप्त केला तर हे व्यर्थ सांगितलंय. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिदला असे. आणि हा अधिकार
जर आपण डावलला तर सांगितलं काय होईल आपल्याला, पुन्हा पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, मरावं लागेल. आणि असं जर करावं लागत असेल तर मग इतर योनीमध्ये आपल्यामध्ये काहीही फरक राहिलेला नाही. तो फरक जो आहे हा फरकच आपल्याला या 184च्या फेऱ्यामध्ये अडकवत असतो. आणि या फेऱ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर फार काही करावं लागत नाही. म्हणायला तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. काहीतरी पुण्य तुमच्या पदरी असेल किंवा चांगल्या कर्माची थोडीफार जोड आहे, ते काय करतं तुम्हाला तर त्या मार्गापर्यंत नेतं आणि त्या मार्गाचा अवलंब करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रवृत्त होता. परंतु असं जरी असलं तर सांगितलं पाप जे आहे ते नेहमी तुम्हाला आडवं येत असतं. धनराज बाबा आपले नेहमी म्हणतात, पापियांना कळे काही केल्या, पापियांना कळे काही केल्या, पापियांना कळे काही केल्या, धरून केशवा आणा भाव बळे, धरून केशवा आणा भाव बळे, पापियांना कळे काही केल्या, पापियांना कळे काही केल्या, पापियांना कळे काही केल्या, पापियांना कळे काही केल्या. गीतेमध्ये श्लोक आहे, नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपदन्ते नराधमः मायया परज्ञाना आसुरम भावमाश्रितः. म्हणजे अशी जी लोक आहेत ती मजपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. का? इतकं दुष्कृत त्यांच्या म्हणजे पदरी आहे. त्यांच्या ठिकाणी असलेलं जी सत्सद्विवेक बुद्धी आहे त्या सत्सद्विवेक बुद्धीवर एवढा गंज चढलेला आहे या आसुरी वृत्तीचा, त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि पुन्हा पुन्हा मरतात आणि अजून खालच्या योनीला ते प्राप्त होतात. ते मजपर्यंत कधीच प्राप्त होत नाही. मग अशा संगतीमध्ये एवढ्या खोलात जाऊन एवढं कोणी सांगणार आपल्याला भेटलं तरी सुद्धा जर आपण ऐकत नसू तर मग धडगत नाहीये, नाही का. पुन्हा अजून या ओबीमध्ये सांगितलेलं आहे की ही प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर विशिष्ट मार्ग आहेत की शरण नुसतं जाऊन तसा उपयोग नाही. मी शरण आलो म्हणून तर त्या शरणागतीला काहीतरी विशेष क्वालिटी आहे, विशेष गुणवत्ता आहे. काय तर तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्व दर्शिनः. म्हणजे विधिवत जे काही शरण जाणं आहे, नाही का, अनन्य भावाने शरण जाणं आहे, अशा पद्धतीने गेलं पाहिजे. त्यांना तशा पद्धतीचे जे संत आहेत ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे त्यांना जाऊन भेटल्यानंतर, त्यांना नमस्कार केल्यानंतर, त्यांची शरणागती पत्करल्यानंतर त्यांना काही प्रश्न करायचे आहेत, अदबीने बोलायचं आहेत, त्यांना वाटलं पाहिजे याला खरंच याची गरज आहे. आणि मग त्यांच्या संगत राहून ते सांगतील ते काम करून मग तुम्ही त्यांच्या मर्जीत उतरला, त्यांची मर्जी संपादन झाल्यानंतर मग तुम्हाला ते सांगायला सुरुवात करतील आणि मग ते तुम्ही नीट ऐकायचं आहे. हे का करावं, अशा संतांकडे जाऊन हे एवढी हाजी का करावी सांगितलं, कारण हे केल्याशिवाय ते प्राप्त होणार नाही. त्यांच्याकडे काय आहे तर त्यांच्याकडे ते ज्ञान सांगितलं. कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे आणि संता या भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान आहे. कोणतं ज्ञान? ते अनादिकालचं ज्ञान आहे, जे ब्रह्मा विष्णू महेश यांना ज्यांनी सांगितलं, सूर्याला ज्यांनी सांगितलं. हे ज्ञान आधी कोणाला सांगितलं? भगवान श्रीकृष्ण भगवान म्हणतात अर्जुनाला की मी आधी सूर्याला सांगितलं. सूर्याने मनूला सांगितलं आणि मनुने इक्ष्वाकुला सांगितलं. त्यानंतर काही थोड्या ऋषीमुनींना सांगितलं गेले. त्यानंतर हे थोडंसं याच्यावर काळ पडदा पडला आणि नंतर हे ज्ञान असं आता तुला मी सांगायला सुरुवात केली आहे. तर अर्जुनाने थोडंसं भगवंताकडे पाहून हास्य केलं, मिश्किल हास्य, की असं कसं शक्य आहे, तू आणि मी तर आत्ताच आहे आणि मग हे सूर्य कधीचा, मनू कधीचा, इक्ष्वाकू कधीचा. तर त्याने सांगितलं तुझे माझे अनेक जन्म होऊन गेलेत आणि तुझ्यात आणि माझ्यात तसा काहीच फरक नाही. आता तुला ते ज्ञान नाहीये म्हणून तुला तसं वाटतंय, पण नंतर तुला हे लक्षात येईल की मी सांगत होतो तेच आहे. कारण तू आणि मी
आपण एकच आहोत, आपण वेगळे नाही आहोत. आणि मग तशा पद्धतीने ते ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ह्या पद्धतीने आपण गेलो तर हे मिळतं. आणि त्या ठिकाणी शरणागती पुन्हा आली. तनु मनु जीवे, तनु मनु आणि जीव या तिन्ही गोष्टी आल्या. तनु मनु जीवे शरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकल. एवढं दास्यत्व अशा पद्धतीचं पाहिजे. आणि मग काय होईल तर सांगितलं, तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही हे प्रश्न असतील, इच्छा असतील, त्या पूर्ण होतात. काय पूर्ण होतात तर सत्याचा संकल्प पाहिजे. मनात काहीही आणू नये, हे पूर्ण व्हावं ते व्हावं, नाही का. सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि पूर्ण करी सर्व मनोरथ. सगळं मनोरथ तुमचं पूर्ण होईल. का मग अपेक्षित जे आपोली तेही पुसता सांगितले, जेणे अंतकरण बोधिले संकल्पा नाही. तुमच्या ठिकाणी ज्या असणाऱ्या तुमच्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होतील, अध्यात्माला धरून असतील त्या. आणि म्हणून ह्या वृत्ती आपली जी आहे ती अशा पद्धतीची संतांच्या संगतीमध्ये आली तर या गोष्टीच होय. एरवी तुम्ही कितीही खटाटोप केला, भक्ती म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न केला, कितीही साधनं केली तरी नाना साधनांच्या केल्या खटापटा, परी तो न पावे माझ्या दारुवंटा. कारण हे जे नाम आहे ते नाम कुणाकडेही मिळत नाही, नाही का. आणि नामाला किती महत्व सांगितलंय तर नामापरते साधन नाही, जे तू करशील अनिक कनाय काही. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनिक पंथा जाशी झनी. एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. म्हणजे नामाचं जे महत्व आहे ते जेवढं सांगू तेवढं कमीच आहे. का कारण की एक जर नाम सोडलं तर बाकी या जगात काहीच नाही. भगवंत सांगतात, मी जो आहे ना, मला जर वजा केलं तर बाकी काही राहणार नाही. ज्याप्रमाणे वस्त्र आहे, एखादं वस्त्र कशाने बनलेलं आहे तर धाग्याने, तंतूंनी बनलेलं आहे. मागं पुढं सगळीकडे तंतूच आहे. एक तंतू काढला, दोन तंतू काढला, सगळे तंतूच भरलेले आहे, संपला विषय. तसा मी आहे. मी आत आणि बाहेर दोन्हीकडे मीच आहे. आत हरी, बाहेर हरी, हरीने कोंडिले घरे. आत आणि बाहेर जो असणारा तो मीच आहे. परंतु लोक काय केलं, लोक मला समजून घेत नाही. त्याच्यामुळे आणि आडवं काय येतं तर कर्म आडवं येतं, नाही का. की कैसे कर्म तया आड आले जे मीची नाही म्हणती. तरंगू पाणीये विन सुक्ती, रश्मी वाती विन विजती. अरे ह्या अशा स्थिती आहे की पाणी आणि तरंग हे वेगळे नाही, एकच आहे. पाणी आहे म्हणून तरंग आहे, वात आहे म्हणून ज्योत आहे. हे समजत का नाही लोकांना. आणि असं जर त्यांना कळत नसेल तर मी करू काय त्यांच्यासाठी. मी काहीच करू शकत नाही. अमृताची प्राप्ती यांना व्हावी म्हणून मी जर समजा काही थोडीशी शक्कल लढवली की अमृताची कूप, त्याला आपण विहीर म्हणतो, आड म्हणतो, नाही का. जैसे अमृत कुहा पडीचे का आपण या ते कडिये काढीजे. म्हणजे अमृताच्या डोहात जरी यांना कुपीमध्ये म्हणजे आडामध्ये पाडलं मी किंवा हे पडले, आता अमृताच्या आडात पडले म्हटल्यानंतर संपला विषय. आता इथे सगळं आलबेल आहे आपलं. परंतु त्यांना असं वाटतं अमृतात आहे का पाणी आहे, त्यांना त्यातला काय फरक माहीत नाही. आता ते म्हणतात की मी बुडून मरेन, आणि म्हणून ते काय करतात, स्वतःला वाचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. किंवा नाक तोंड जे आहे त्याच्यात अमृत जाता कामा नये असा विचार करतात. आता इथे असं झालं की कैसे प्राप्तीची ये वेळे, कैसी प्राप्तीची ये वेळे निधवा आंधळेपणाचे डोहाळे का असता आपले डोळे आपणची झाकी. अरे तुमचा कल्याणाचा विषय आहे, कल्याण होण्याची वेळ समीप आलेली आहे आणि अशा वेळेत तुम्ही स्वतः डोळे झाकताय. अमृताच्या कुपीमध्ये पडलेले असताना तुम्ही अमृत नाकातोंडात जाता कामाने याचा विचार करताय. अशाने मी काहीच करू शकत नाही. जसा एखादा आंधळा आहे, नाही का, ग्रासा एका अन्नासाठी अंधू फिरत आहे किरीटी, आणि अवचित असा चिंतामणी सापडला, कुठेतरी पायाला लागला म्हणून तो ढकलला आंधळेपणाने. मग त्याला मी काय करू म्हणे.
याच्यावरचं सोल्युशन हाच आहे की तुम्हाला ते दिलं, आता त्याच्या पलीकडे तुम्हाला आयुष्यात कधी भिकेचे डोहाळे लागणार नाही. पण आम्हाला दे दाता के नाम तुझको अल्लाह रखे, काय बोलतो, देणाऱ्याचे हात हजार आणि दुबळी माझी झोळी किंवा फाटकी माझी झोळी. अरे मग फाटकी आहे तर शिवून घे, पण हा कर्म दरिद्र आहे, 18 विश्व दारिद्र्य भरलेलं आहे. आता मग काय करणार? कारण चांगला विचार नाही ना, चांगला विचार ज्याच्या ठिकाणी आहे तो चांगल्या पद्धतीची कामं करतो. अमृत ज्याच्या ठिकाणी भरलेलं आहे असं अमृत त्याला नको आहे. पुन्हा अजून एका दुसऱ्या ठिकाणी ही 9व्या अध्यायाची ओवी आहे. कोणती? अमृत कुहा पडीजे. आणि दुसरी ना माऊलींची अशीच एक ओवी आहे, नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का ओजरे मिठी पाडीजे, आणि मनी तरी स्मरीजे, थिल्लरोद काते. किती क्यू भगवंताला आली या जीवासाठी, जीवाची तेवढी तयारी नाहीये, पण तरी सुद्धा फार कळवळा संतांना, देवाला फार कळवळा. देवाला म्हणण्यापेक्षा संतांनाच फार कळवळ आहे, नाही का? माऊली ज्ञानेश्वरांनी ही जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे प्राकृत भाषेत, आणि याच्यामध्ये ही सगळी उदाहरणं आहे. म्हणजे पण शेवटी काय, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जास्तीत जास्त महत्व संतांनाच आहे, प्रश्नच नाहीये. परंतु संत आणि देव वेगळे नाही, नाही का? संततेची देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा आहे. तर ते सांगतात की नाना अमृताच्या सागरी पडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे, आणि मणी तरी स्मरीजे, थिल्लरोत काते. एवढा विषय समजावून सांगितला, नामाचा विषय समजावून सांगितला, पटलं सुद्धा. पण तरी सुद्धा आपण जी साधना केलेली ती सर्वश्रेष्ठ साधना आहे, याच्या पलीकडे कोणती साधनाच नाहीये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ब्रह्मदेव जरी साक्षात समोर बसला आणि सांगितलं, हे सांगतात ते खरे, तरी पटणार नाही. बऱ्याचशा साधना लोकांच्या अजूनही चालू आहेत. नाम जप यद्युतो परम, बाधू न शक्य स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. एवढं आता खोलात जाऊन सांगितलंय, तरी जे जे सांगतात ना हे असं आहे, तेच पुन्हा रिटर्न विथ थँक्स, पुन्हा ते मागे फिरलेत, नको त्या साधना करू लागलेत. मग असं जर असेल तर ऐकायचं कोणी? कोणाचं ऐकायचं आम्ही? माऊली सांगतात त्यांचं ऐकायचं की ज्यांनी आम्हाला हा मार्ग दाखवला, ज्यांनी आम्हाला अनुग्रह केला, नाही का, त्यांचं ऐकायचं. प्रश्न हा पडतो, कारण सद्गुरू म्हटलं की संपला विषय. देव जरी समोर आला तरी नाही मानायचा सद्गुरूला. का? कारण की गुरु थोर आहे, गुरु थोर जाणावा की देव थोर जाणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या कृपा प्रसादे रघुराज पावे. किंवा गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. की हे सद्गुरु, हे गुरुराज, आपण आम्हाला देवाची ओळख करून दिलेली आहे, म्हणून आपणच श्रेष्ठ आहात यात शंका नाही, अगदी बरोबर आहे. परंतु ते त्या ज्ञानाने परिपूर्ण हा शिष्य देखील होतो, आणि मग शिष्याला त्यावेळेस हळूहळू याच्यातली तफावत, याच्यातला फरक कळू लागतो, आणि मग तो विचार करू लागतो हे अशा पद्धतीचं आहे, ते तशा पद्धतीचं आहे. मग आपल्याला पुन्हा तिकडेच त्याच वाटेवर जर यायचं आहे तर मग फायदा का? कारण इथे सांगितलंय मोडणीय वाटा सूक्ष्म दुस्तर, आणि केला राज्यभार साले ऐसा. हे फार दुष्कर होतं, आणि या सगळ्या वाटा कसल्या आहेत की फार कठीण होतं, आणि कठीण परमार्थ सोपा केला कोणी? संतांनी केला. आणि मग पुन्हा आता जर ह्याच वाटेवर आपल्याला जर जायचं असेल तर मग त्याचा काही फायदा नाही, नाही का? श्रीपाद बाबा ज्यावेळेस हा परमार्थ सांगायचे सगळ्यांना, त्यावेळेस सगळ्यांना सहजतेने कळायचं, सहजतेने कोणी लगेच अनुग्रहित व्हायचा, आणि तो आजपर्यंत करतोय. हे का? कारण की खोलात जाऊन बाबांनी कधीच विषय मांडला नाही. पण खोलात विषय नाही असं आम्हाला कधी वाटलं नाही. फार खोलातला विषय सांगायचे, पण अगदी त्रास होईल अशा भाषेत कधीच नाही सांगितलं, एकदम सोपं करून सांगितलं. आणि
अशी सोपी पद्धत बाबांनी सांगून अगदी सहज जवळचे उदाहरणं देऊन, प्रपंचातले उदाहरणं देऊन परमार्थ सांगायचा. आणि तो परमार्थ सांगत असताना कोणीही कंटाळत नव्हता. का? कारण की सोप्या पद्धतीने, सोपी उदाहरणं. चांगला विचार केला तर भाकरीच्या पापुर्यापासून दुधावर येणाऱ्या साईपर्यंत, हातावर येणारी फोडं, शेतात काम करणाऱ्यांची काही जवळची उदाहरणं देऊन वगैरे, म्हणजे त्याच्यामुळे लगेच पटायचा तो. आणि त्यांना वाटायचं की आता याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. आणि खरोखर काहीच नाहीये. बाकी इतर जे तुमची काही साधनं आहेत, साधनं म्हणजे काय, आता अनुग्रह झाला, प्रपोज झाला, अधिकार मिळाला, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला ती थोडीशी काही अलंकार आहेत नाही का, हे पाहिजे ते पाहिजे, भागवताचार्य, रामायणाचार्य, ते तुम्ही करू शकता, प्लस पॉइंट आहेत ते फक्त, पण आवश्यक नाहीये. भक्तीसाठी आवश्यक काय आहे तर भोळा भाव आहे. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी अभिमानी अशी गर्भवास. हा भोळा भाव तुमच्याकडे आहे ना, आणि तुम्ही अनुग्रहित आहात, तुम्ही प्रबोधी आहात, तुम्ही चिंतन व्यवस्थित करतायत, तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज नाही. कुणाला? एका सच्च्या भक्ताला, असं बाबांचं मत होतं. बरोबर? कारण की एवढा अभ्यास करायची कुणाला काहीच गरज नाही. करत असेल तर हरकत नाही, पण एवढा अभ्यास करून पुढे ताण पडत असेल बुद्धीला, आणि तिथून पुन्हा हा जो मार्ग आहे, हा सांगितलेल्या मार्गापासून थोडासा ढळत असेल तर मग ते काही उपयोगाचं नाही सांगितलंय. कारण की शास्त्र डोक्यावरून जायला लागलं मग, नाही का? शास्त्र डोक्यावरून जायला लागलं, कारण आत्मज्ञाने हे तुमच्यामध्ये आहेत, आणि ते आत्मज्ञान दाखवून देण्यासाठी ज्या तत्वज्ञानाची गरज होती ते तत्वज्ञान आपल्याला बाबांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर आता इतर जी साधनं आहे ती करत बसलो आपण तर जमणार नाही. जमणार नाही म्हणजे अगदी थोड्या थोड्या पद्धतीने जर दुसऱ्याला सांगत गेलो तर हरकत नाही, परंतु हे केलंच पाहिजे, नाही केलं तर जमणार नाही, असं जर आपण एकमेकाला सांगत असू तर ते कुठेतरी आपण सांगितलेल्या मार्गाचा अवलंब न करता आपण स्वतः भरकटतोय, दुसऱ्यालाही भरकटवतोय, हे असं होईल. आणि ते जर टाळायचं असेल तर आपल्याला काय, फक्त नामचिंतन करायचं. त्या नामचिंतनाच्या जोरावर तुमच्या आजूबाजूला येणारं जे गबाळ आहे ते आपोआप बाजूला येईल. बुद्धीला जास्त ताण द्यायचा नाही, आणि दिलेल्या पद्धतीचा परमार्थ करायचा. संत संघ फक्त सोडायचा नाही. आपल्याला असणारी ही 15 दिवसातून एकणारी एकादशी आहे, वैष्णव मेळावे आहेत, सध्या बंद आहेत, पण त्या सोडायची नाही. हे सगळं करत गेलो की आपल्याला बाकी गोष्टी नाही केल्या तरी चालेल. बाबांच्या सांगण्यातून तुम्ही आम्ही सगळे तयार झालेले. आज जरी आम्हाला अनुग्रह कोणी कोणी केलेले असतील, त्या प्रकृती वेगळ्या असतील, पण साक्षात ते बाबाच आहेत, बाबांनीच केलेले, प्रश्नच नाहीये. परंतु ज्यांनी ज्यांनी केलेले त्यांना कुठे असं वाटतं कामा नये की मी केलंय म्हणून. खरोखर बाबांनीच केलेले, प्रश्नच नाही. आज आम्हाला जो अनुभव आलेला आहे तो आम्हाला कधीच वाटत नाही की बाबा नव्हते, बाबा नाहीयेत, बाबा नसणार. अक्षरशः बाबाच आहेत. आज घोटी म्हटलं, घोटीचं आम्हाला पूर्वी काहीच माहीत नव्हतं, पण आता हळूहळू अनुभव होतो ना, अरे आम्ही तर होतो असं वाटतं. कुठल्या कुठे घोटी, नाशिक, इगतपुरी, कुठल्या कुठे आमचं गाव, परंतु असं वाटत नव्हतं. त्यावेळेस सुद्धा असं वाटायचं काहीतरी टच आहे, काहीतरी आपल्याला जाणवत आहे, पण नेमकं काय ते कळत नव्हतं. असा जो परमार्थ बाबांनी सांगितला तो किती तळागाळातल्या लोकांसाठी सांगितला. आणि आपण जर तळागाळातल्या लोकांचा थोडं अवेअर करत असू तर जमणार नाही. कारण हा परमार्थ कोणासाठी सांगितले? रंजले गांजल्यांसाठी, नाही का? जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले. बाबांनी रंजले गांजलेल्यांना एकत्रित केलं. तुम्ही आम्ही सुद्धा रंजले गांजलेलेच होतो. रंजले गांजलेले म्हणजे अगदीच वेडे पिसे, चिखलात माखले विकलेले असं नाही. वेडे पिसे म्हणजे ज्यांना
हे कळत नाही काय करावं काय. वेल सेटल हायली क्वालिफाईड असणारी लोक आज अज्ञानामध्ये वावरत आहेत. भगवंत आहे असं कबूल करतायत. का कबूल करतायत? नाही तर भीती वाटते ना. भगवंत नाही म्हटलं पटकन जर बसला तर काय करावं, मानावर बसला तर, म्हणून कबूल करतात. म्हणजे भीती आहे. आणि भीतीपोटी सुद्धा मी परमार्थ करू नका सांगितले. कारण भयाची या पोटी दुःखाची या राशी शरण देवाशी जाता भले, भयामुळे पण करू नका सांगितलं. पण पुढे चालून अजून भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात, अरे तसा जरी आला तरी मला चालेल, पण त्याचा भाव शुद्ध पाहिजे, नाही का? त्याचा भाव शुद्ध पाहिजे तर मी नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठे भावे, चोखा मेळा. हा, चोखा म्हणजे शुद्ध, गुजराती शब्द आहे. चोखा म्हणजे शुद्ध. वा, व्हेरी गुड. आणि म्हणजे अशा पद्धतीचे जे रंजले गांजलेले लोक आहेत त्यांना बाबांनी बाहेर काढलं. पुन्हा रंजले गांजलेले पुन्हा अजून कुठे आले की रंजले गांजले म्हणजे 184 फेरी, 184चा जो फेरा आहे, 184 योनी, 4 खाणी आणि 184 योनी, एक एक योनी, कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. या अशा पद्धतीत आपण जगत होतो. आणि त्याच्यातून आपल्याला या साधू संतांनं, महाविष्णूनं, माऊलीनं, आपल्या श्रीपाद बाबानं, श्रीपाद बाबा या रूपामध्ये माऊली आलेत, भगवंत आला आणि त्यांनी आपल्याला याच्यातून काढलं, याच्यातून आपली सुटका केली. कशी सुटका केली? अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, उरासी लावून पाजलं अमृताचा गोट. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, उराशी लावून पाजते अमृताचा गोट. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिला श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. हो माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या नारायण बाबानं, माझ्या रोहिदास बाबानं, माझ्या नाना बाबानं, माझ्या धनराज बाबानं, माझ्या अमृतदादानं, माझ्या श्रीपाद बाबानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं, एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबानं. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं, एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबानं. ज्ञानोबाची सांगितली ख्याती नवलाई, ज्ञानोबाची सांगितली ख्याती नवलाई, आमुचे मत तुम्हा काही सांगणे नाही, आमुचे मत तुम्हा काही सांगणे नाही. मोजता येत नाही जगाच्या मापानं, मोजता येत नाही जगाच्या मापानं, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं. ओ माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या नारायण बाबानं, माझ्या रोहिदास बाबानं, माझ्या नाना बाबानं, माझ्या धनराज बाबानं,
येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं. श्रीपादाच्या चरणीचा विनवितो रज, श्रीपादाच्या चरणीचा विनवितो रज, विसरू नका श्रीपादाला होईल तुमची कात, विसरू नका श्रीपादाला होईल तुमची कात. मोजता येत नाही जगाच्या मापान, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबानं, एवढं प्रेम दिलं रामदास बाबानं, एवढं प्रेम दिलं नारायण बाबानं, एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबानं. इतकं प्रेम दिलं, या सगळ्यातून बाहेर काढलं, आणि या सगळ्यातून बाहेर काढल्यानंतर आम्हाला काही शिल्लक राहिले नाही, दुःख आमच्या औषधाला सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. अशी साधना, असा परमार्थ, असं जगणं बाबांनी आम्हाला शिकवलं. आणि आता दुःख जर शिल्लकच राहिलेले नाही, मग तरी आम्ही दुःखी का? प्रपंच आहे, प्रपंचामध्ये या देहाचं उदरभरण करायचं म्हणजे तुम्हाला कामात जावं लागेल, तुम्हाला पैसा मिळवावा लागेल, आणि हे सगळं करत असताना कुठेतरी थोडंफार कमी जास्त पडतं आणि माणूस थोडा दुःखी होतो. परंतु सांगितलंय हे जे दुःख आहे याला दुःख नाही म्हणत, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे आणि सुटता येत नाही हे दुःख आहे. परंतु आता आपण सुटलेलो आहोत, आपल्याला आपण आता या गोष्टीची काही गरज नाहीये. हे दुःख म्हणजे कसं आहे की या दुःखाला काही, कारण हे दुःख तुमचं जायचं म्हणजे कसं जाईल, वास्तविक पाहता याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. परंतु हा सगळा तुमच्या नशिबाचा भाग आहे. तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते होणार आहे. कुणाला झोपायला जागा नाही, कुणाला राहायला जागा नाही, कुणाला खायला अन्न नसेल. एवढं जरी असलं तरी तुम्ही तुमचा जो दृष्टिकोन येतो असा ठेवा, संतांकडे पहा तुम्ही. कारण किती संत तुम्हाला असे भेटतील की ज्यांच्या ठिकाणी ह्या सगळ्या लक्षणांची पूर्तता आहे. आपल्याला ना कुठेच बाजूला जायला जागा नाही, कुठेच रुसून बसायला तुम्हाला वाव नाही अजिबात. कारण की संतांचं जे चारित्र्य तुम्ही जर पाहिलं, कोणताही संत असा अजिबात प्रापंचिक दृष्ट्या सुखी तुम्हाला दिसणार नाही. किंबहुना सुखी असणारे सुद्धा स्वतःला त्यांनी दुःखात टाकलं का? त्यांना माहिती आहे पुढची पिढी अशी येणार आहे आणि त्या अशा परिस्थितीतून त्यांना जावं लागणार आहे. आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या पुढे हा पेच पडेल आणि त्यावेळेस मग त्यांना पुढे काहीतरी एखादं उदाहरण म्हणून आपण काहीतरी तयारी करून ठेवायला पाहिजे. म्हणून कदाचित संतांनी ही तयारी करून ठेवली असावी. नाहीतर संत हे कोण आहेत, त्यांना काय कशाची गरज आहे, त्यांना काय मिळणार नाही का? सगळं मिळेल. तुकाराम महाराजांचे कसे भाकर तुकडा एम तेम बरीचशी लोकांकडून आज ऐकायला मिळतं, त्यांना खायला मिळत नव्हतं वगैरे वगैरे एम तेम गोष्टी. हे काय सांगितलं त्यांनी? या अन्नाच्या मागे लागू नका, नाही का? अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. तुमच्या प्रारब्धामध्ये असेल तर तुम्हाला मिळेल. परंतु हे जे आहे ना, हे तुमच्या पदरात पाडून घ्यायचं हे ज्ञान, ही स्वस्वरूपाची ओळख ही त्या संत महात्म्यांकडून होत असते. आणि त्यांच्याकडून हे ज्ञान एकदा का तुम्ही पदरात पाडून घेतलं की तुम्ही काय झालं, तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, असं वैभव तुमच्या ठिकाणी. आणि मग त्या वैभवाला तुम्हाला जर कळत असेल ते वैभव तर ठीक आहे, नाही तर मग, कारण सुदामा हा जो भक्त होता देवाचा, कसा होता की दरिद्री होता, ब्राह्मण होता पण दरिद्री होता, नाही का? पण तो किती सुखी होता, कारण भगवान श्रीकृष्णाची भक्ती त्याच्या ठिकाणी होती. म्हणून त्याला असं कधीच उणं वाटलं नाही. म्हणजे की आपल्याला अपेक्षित गोष्टींची जर प्राप्ती झाली तर भगवत कृपा समजायची, आणि जर प्राप्ती झाली नाही तर भगवंताची इच्छा समजायची. म्हणजे दोनों हात में लड्डू, नाही का? इच्छा जर त्याची असेल तर हा ठेवू दे तसंच. मग तो म्हणतो अरे माझ्या इच्छेमध्ये हा आपली इच्छा ठेवतो, मग त्याला तर काहीतरी द्यायला पाहिजे, नाही का?
आणि त्याची कृपा जर होतेच येत मग तर प्रश्नच येत. म्हणजे दोन हात में लड्डू, म्हणजे मांजराचं पिल्लू नाही का ते, वरून टाका कसंही टाका, विचार करून टाका कसं टाका, नाही तर ते पडो, ते चार पायावरच पडतं. म्हणजे शेवटी काय पदरात सुखच आहे असं आहे. म्हणजे भक्ती करण्यामध्ये हे फायदे आहेत. सदा नाम घोष करू हरिकथा आणि तेने सदा तो. कारण आमच्या ठिकाणी निष्ठा आमची कमी पडते, निष्ठी जास्त आहे, एकनिष्ठ भाव कमी करतो नाही का. एकनिष्ठ भाव कमी पडत असल्यामुळे आपल्याला ते साध्य होत नाही. भक्ताचं काम काय तर एकनिष्ठ भाव ठेवायचा आहे. तोच भक्त शेवटपर्यंत त्या स्थितीला जातो. म्हणजे आनंद भोगायचा असेल तर, आणि एरवी तो मुक्त आहेच, तो मुक्त आहे यात शंका नाही. परंतु तुम्हाला जर ते सुख उपभोगायचं असेल शेवटपर्यंत तर त्याला काय असं म्हणतात की आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त परी भक्ती प्रेम सुख दुर्लभ. त्या भक्तीचं प्रेम जर मिळालं नाही तर काही फायदा नाहीये. मुक्त वगैरेच आहेत, ऋषी मुनी वगैरे मुक्त अवस्थेलाच आहेत, परंतु ते म्हणतात की आम्ही मुक्त होऊन काय मिळवलेलं नाही, कारण तो आनंद भोगायला मिळत नाही ना. तो आनंद भोगायला जर नाही मिळाला तर फायदा नाही. कारण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्माम नारायण नामे गाव गीत कीर्तने आनंदे गाव गीते. म्हणजे ही मजा करायला मिळत नाही. फक्त जीवनमुक्त झाले, आपल्यापुरती साधना केली आणि एका कडी कपारीमध्ये जाऊन बसले. हाताची घ्यावे, हाताची घ्यावे म्हणजे की तो जो चांगला सत्पुरुष आहे त्याने आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्या आपण त्याच्याकडून घेतल्या आणि आता पुढे त्याच्यासारखंच ते कार्य आपल्याला पुढेही चालू ठेवायचं आहे. या नावे घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हातची घ्यावे, त्याच्या हातचे गुण घ्यायला पाहिजे आपण. तर ते शहाजहान सारखं करायला पाहिजे. मुमताजसाठी बंगला बांधला त्याने नाही का एवढा मोठा, पुन्हा या विश्वात याची कुठेही दुसरी कॉपी तयार होता कामा नये म्हणून त्याचा हातच छाटून टाकलं नाही का, असं होता कामा नये. हा, जाळू नये नाव पोचवलं निपार मागील आधार बहुतांचा. आपण तरलो यात नाही नवल अनेकांचे कुळ उद्धरिले. आणि त्या योग्यतेचं आपल्याला करून ठेवलेलं आहे नाही का. प्रत्येकाला त्या योग्यतेचं करून ठेवले. काय मनुष्य देहाची ज्ञाने सच्चित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिला असे. हा मोठा अधिकार आहे, याच्या पलीकडे कोणता अधिकार नाहीये. सगळे सच्चित आनंद आहेत ना, हे मेन आहे, हे सम आहे सगळ्यांमध्ये. काय आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान आपण म्हणतो ना, तशी ही सच्चित आनंद ही पदवी ही जेवढ्यांनी अनुग्रह घेतले प्रपोज झाले ते सगळ्यांना सेम आहेत. मग तो किती मोठा कुठला अधिकारी असू, त्याला कितीतरी पद मिळाले असले त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हा मेन पॉइंट आहे, सच्चित आनंद आहे. सगळ्या पदव्यांचा नाश आहे समोर, कारण त्या सगळ्या नाशवान आहेत. त्या कशासाठी आहे की चमकेशगिरी आहे थोडक्यामध्ये. म्हणजे हे चमचमाट आहे, बाकी काय नाहीये. बरं चकाक ते सगळं सोनच असतं का नाही, ते बेंटेक्स पण असतं. बाबांनी बनवले आपल्याला सोनच बनवले, सोन्याच्याही पलीकडचं बनवले, परंतु आपले चकाकीमध्ये शायनिंग वारी बाबा सांगतात ना, शायनिंग वारी चालले नाही का. शायनिंग वारी आपण फुकट जायचं नाही, आपल्याला जे सांगितलं आहे तेच करायचं, त्याच पद्धतीने परमार्थ करायचा आहे. आणि तो परमार्थ जर केला तर बाबा टिकल सांगितलं नाही द्या, नाही तर बाबा टिकणार नाही. कारण आज परमार्थामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या माळा वेगवेगळ्या पद्धतीचे गंधगुळे लावले म्हणून काही तो मोठा बाबा झाला नाही. भागवतकार झाला, रामायणाचार्य झाला वगैरे वगैरे बरेचशे आता पदव्या आहेत. पण या सगळ्या पदव्यांची ही जी आहे सच्चिद आनंद पदवी ही राजा आहे, राजविद्या आहे, राजमार्ग आहे. याच्या पलीकडे दुसरं काहीच नाहीये. कारण की ही जी मुद्रा आहे ती मुद्रा आमच्या ठिकाणी लागलेली आहे. आणि आता हा जो माल आहे श्रीपाद बाबांचा, हा ठोकळा आहे, रुपया आहे, हा त्रिभुवनात सगळीकडे चालणार आहे. याला कोणीही नाकारू शकत नाही. बस एवढं बाबांनी करून ठेवलं आणि एवढंच करायचं आहे, याच्या पलीकडे दुसरं काय करायचंय. परमार्थ म्हणजे नेमकं काय, अगदीच 4 गावं
4 राज्य आणि 4 देश फिरायला पाहिजे असं आहे काय? हल्ली सुळसुळाट निघालाय काय की प्रत्येकाला वाटतं माझ्याने काहीतरी एक नवीन म्हणजे काहीतरी असं बनवलं पाहिजे मी. क्रिएटिव्हिटी नाही का आपण म्हणतो, एक सुंदर शब्द आलेला आहे इंग्लिशमध्ये, आता आपण त्याला क्रिएटिव्हिटी म्हणून तो प्रचलित आहे. तर माझी स्वतःची अशी काहीतरी क्रिएटिव्ह असायला हवी. मग तो मार्ग कोणता आहे? अध्यात्म असो अगदी काहीतरी. आता एखाद्याला वाटतं ही ज्ञानेश्वरी मी इंग्लिशमध्ये लिहावी जेणेकरून बाबा बाहेरची जी देश आहे तिथे सुद्धा मला त्यांना सुद्धा सांगता येईल, समजावता येईल. बरं, त्या मागचा उद्देश फार चांगला आहे की आपण बहुभाषी जर असलो तर इतर लोकांना आपल्याला सांगता येईल आणि थोडासा आपल्यालाही मिरवता येईल आपण बहुभाषी आहोत म्हणून, आणि 4 देश फिरता येईल वगैरे, ठीक आहे. परंतु मूळ जो मुद्दा आहे तो जसाच्या तसा असेल तर ठीक आहे, उद्देश तो असेल ठीक आहे, पण उपाधी जर त्याला चिकटली तर काही फायदा नाही. माऊलींनी 56 भाषेचा केलाशी गौरव आणि भवार नवी नाव उभारिले. आता अजून आपण कशामध्ये जायची आपल्याला काहीच गरज नाहीये. 56 भाषेचा केलाशी गौरव, एवढी प्राकृत सुंदर भाषा आहे. हा, एकदम सुलभ आणि सोपी भाषा आहे. इतर भाषेमध्ये जायचं, आपला वेळ भरकटायचा आणि दुसरे तुमच्या मागून 4 तयार होतात याच्यासारखंच करायचं. आता आपली कॉपी करण्यामध्ये आपलं आयुष्य चाललंय, कॉपी करण्यामध्ये आयुष्य चाललेलं आहे. नेमका परमार्थ काय तो राहिलाय बाजूला. लहान मुलं म्हणा, अजून मोठी म्हणा, आजकाल तर डिग्र्या घेतलेली सगळीच लोक परमार्थात पडायला बघतायत, परमार्थात पडायला बघतायत. मग ती भक्ती करण्यासाठी देव जाणे किंबहुना नसावाच हा विचार, कारण त्यांचं जे वर्तन आहे त्याच्यावरून दिसून येतं. कारण चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा आनंद नाहीये, एकदम रागीट चेहरा आहे आणि उत्पत्तीचं साधन म्हणून या परमार्थाकडे पाहिलं जातं. इथे बऱ्यापैकी पैसा लाटता येतो, अगदी सहजतेने मिळतो, काही सायास करावे लागत नाही. त्यातल्या त्यात आपली भाषा बरी आहे, आपल्याला व्याकरण बऱ्यापैकी येतं आणि हिंदी, इंग्लिश, मराठी 3-4 भाषा आल्या की संपलं. एवढीच लोक आपल्या आसपास जास्त असतात ना, बाकीची काही नसतात. चांगल्या पद्धतीने सांगता येतं आणि पैसा भरपूर लाटता येतो म्हणून चाललेले आहे. युट्यूबवर बघा किती लोक आज रोज नवीन किती कीर्तनकार आहेत, पण सांगतात काय? काहीच सांगत नाही. याच्या त्याच्या कथा सांगतात आणि कीर्तनं सांगतात, प्रवचनं सांगतात, भाषणं सांगतात. अरे पण त्याच्यामध्ये काय? ब्रह्मज्ञानाचा विषयच नाहीये. बरं, काही ठिकाणी ब्रह्मज्ञानाच्या नावावर नको तो माल खपवतायत. अरे पण त्या ब्रह्मज्ञानाचा काय उपयोग? आग लागू आयुष्या ब्रह्मज्ञाना जेणे न फुटे प्रेम पाना. प्रेम जर नसेल तिथे तर त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय? बरं, ब्रह्मज्ञान खरोखर जे कशाला म्हटलेलं आहे ते ब्रह्मज्ञान सुद्धा नाही ना, नको त्याला ब्रह्मज्ञान म्हणतायत. हा, अगदी म्हणजे जे चकपतं ते सगळं सोनं. पुन्हा त्याच्यात आलो म्हणजे बेंटेक्स आहे ना, त्याला सोनं समजतायत. आहे का तसं? नाही. बेंटेक्स म्हणजे हा मुलामा आहे, एखाद्या धातूवर दिलेला मुलामा, सोन्याचा मुलामा, आणि मग ते सोन्यासारखं दिसतं पण ते सोनं नाहीये. आणि त्यालाच लोक जास्त भुलली आहेत. आणि सोन्याला तेवढी चमक नसते, पाहिजे तेवढी चमक आणता येते, पण जे मुळात जे सोने त्याला तेवढी चमक नसते. आणि बेंटेक्सला सोन्यापेक्षा अधिक चमक असते म्हणून लोक त्याच्याकडे भुलतात नाही का. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे ते पारखी नाही का. बगळा आणि रावजंस हे दिसायला जरी सारखे असले तरी बरेचसे लोक काय तर थोडेसे फसतात त्याच्यामध्ये. सर्वसामान्यांना सोडा, आमच्यासारखे तुमच्यासारखे सुद्धा फसतात. ते कधी फसतात? तत्वावर आरूढ नसेल, अनुसंधानावर नसेल ना तर फसतात, नाही तर कुठेही पण हजेऱ्या लावतात, सगळीकडे गर्दी करतात. आपला गर्दीचा विषय नाही, आपला दर्दीचा विषय. बाबांनी आपल्याला किती सांगितलं? आपल्याला मेंढ्यांच्या कळपातून काढलं, आपल्याला सिंहाचे बच्चे आहोत हे सांगितलं गेलं असताना, दाखवलं गेलं असताना सुद्धा आपण पुन्हा त्याच्यातच जातो. त्याच्या मागे काही हेतू आहे. ते का होतं माहिती का? कारण की समोरच्याचं बघितलं ना, अरे त्याचं तर लई बरं चाललंय, माझंच का असं चाललंय, तोही तिकडचाच मी इकडचाच. मग देखादेखी आणि चुल्लाफुकी. देखादेखी चुल्लाफुकीमध्ये होतं काय? त्याची चूल पेटली, त्याने काय टाकलं होतं, रॉकेल की पेट्रोल माहित नाही, चांगला मस्त जाळ लागला. आणि माझा फुकून जीव चालले, डोळ्यामध्ये धूर चाललाय, डोळ्याच्या धारा निघतायत, लाल झालेत, पाणी का असं? कारण की विचारत नाही ना नेमकं काय प्रकार आहे. तुम करते हम करते, थोडा थोडा फेर पडताय. हा, ते असं जर होत असेल तर काय कामाचं नाहीये.
आणि असा जो परमार्थ आहे तो तुम्हाला तारून नेणार नाही, कारण तो परमार्थ मुळात नाहीच आहे. ते आत्मज्ञान नाहीये, तत्वज्ञान नाहीये, ब्रह्मज्ञान नाहीये, काही नाहीये. 184च्या फेऱ्यातून निघण्याचं हे जे साधन आहे त्याला नाम म्हटलेलं आहे. आणि नामात जो राहील, जो मेरे नाम पर मैं उसके काम पर, अगर वो उसके काम पर तो मैं मेरे धाम पर. तू जर प्रपंचाला जास्त लक्ष देशील, प्रपंचावर प्रपंचच करशील, माझ्याकडे लक्ष देणार नाही, तर बाबा मी काय करू शकत नाही, कारण ही सगळी खाती वाटप झालेली आहेत. ज्याचे जसे कर्म आहे त्याला तसं फळ मिळणार आहे. तू जर माझी भक्ती करशील तर तू याच्यातून सुटशील, भक्ती न करता तू प्रपंचाच्या मागे लागशील तर तुझी सुटका होणार नाही, नाही का. तू 15 तास काम करशील, 9 तास झोपशील, संपला विषय, 24 तास संपले. मग आता वेळ कुठून आणायचा हरिस्मरण करायला, नामस्मरण करायला, नाही का. 15 प्रहर काम किया, 9 प्रहर सो गया. हाँ, अरे एक भी प्रहर नामस्मरण नहीं किया तो फिर मुक्ति कैसी होय. मुक्ती नाही होणार अजिबात तुमची. मुक्त ही जी दशा आहे ती या स्थितीमध्ये जिवंत असतानाच तुम्हाला मुक्त होता येतं, नाही का. मेल्यापाठी मोक्ष होती ऐशी जे म्हणती अतिमूर्ख, महामूर्ख, शतमूर्ख, काय काय म्हणाल ते, नाही का. म्हणजे या देहात असूनच काहीतरी करता येतं. येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, आणि किंबहुना चिरापडे सांगितलेलं आहे. याच शरीरात येऊन काही अध्यात्म जे आहे ते साध्य करता येतं. 184चा फेरा तुटला जातो. बाकी कोणत्याही देहामध्ये जमत नाही. देह जरी अनेक मिळाले परंतु ते देह काही कामाचे नाही, नाही का. पुनरुपी पुनरमित्रम पुनरवित्तम पुनरमित्रम पुनरभार्या पुनरमही येतत् सर्वे पुनरलभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. काय की हा जो देह आहे ना, या देहाचं महत्व काय सांगितलंय की या देहात येऊन तुम्हाला भगवंत साध्य करता येतो. किडी मुंगीपासून अगदी ब्रह्मदेवापर्यंत जेवढी काही देह आहेत त्याच्यात हा उत्तम देह सांगितला गेलेला आहे. कारण ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलंय, कमीपणा सांगितलाय, आणि या नरदेहाला जास्त सांगितलंय. त्याचं कारण असं आहे की ब्रह्मदेव जो आहे ना, 8वा अध्याय, 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात सांगितलं आहे, आ ब्रह्मभुवन लोकः पुनरावर्ती नोर्जुन मामुपेत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोक जे आहेत त्या ब्रह्मलोकाची जी लोक आहेत त्यांना सुद्धा अर्जुना पुनर्वर्ती आहे सांगितलं आहे. ते 2-4 वर्षात नाही मरणार, 100 वर्षात नाही मरणार, 1000 वर्षात नाही, लाख नाही, करोड नाही, पण काही वर्षानंतर मरणारच आहेत. आणि त्यांना पुन्हा ही योनी प्राप्त होईल सांगितलेलं आहे. कारण जेवढं सुखात सुख उपभोगाल ना तेवढा तुम्ही याच्यापासून बाजूला राहाल, भगवंतापासून, आणि तेवढं पाप होतं सांगितलं. आणि पुन्हा मग त्या नीच योनीमध्ये येऊन पडावं लागतं सांगितलंय. पण तुम्ही भाग्याचे सांगितलं. तुम्ही आता तू जर हे नाम घेशील, या ज्ञानाची ओळख करून घेशील, या स्वस्वरूपाला तू पात्र होशील ना, तर तुला सांगितलं हे सगळं मिटून जाईल. तुझं काहीही शिल्लक राहणार नाही. का? कारण की या भूलोकाची एक रीतच आहे काय की त्याने आयुष्यभर जरी भक्ती केली, आयुष्यभर त्याने भक्ती केली, भक्ती म्हणजे त्या पद्धतीची भक्ती असेल, इथे साधू संतांना शरण घेऊन जर नामस्मरण मिळाले असेल, नाम मिळालं असेल तर, नाहीतर मग त्याच्या मनाच्या भक्तीला काही अर्थ नाहीये सांगितलं. आणि ती भक्ती जर त्याने केलेली असेल तर, नाहीतर सर्वसामान्यासाठी सांगितलेलं आहे की मरताना तो काय करतो, त्याच्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा असतात त्या त्याच्या डोळ्यासमोर येत असतात. आणि त्या डोळ्यासमोर येतात तो तद्रूप होत असतो, नाही का. शेवटचा काळ, अंतकाळ, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती स मद्भावम याती नास्त्यत्र संशयः. म्हणजे अगदी मरणासन्न अवस्थेला आहे आणि त्याला काहीतरी दिसतंय, बायका पोरं दिसतायत,
जमीन जुमला दिसतोय, गावचं घर दिसतंय, माडी दिसतंय, बंगले गाड्या वगैरे दिसतायत, यांचं कसं होईल हा, किंवा वासरू केरसुनी खातंय असं काही दिसतंय, असं जर असेल तर त्याचा काय उपयोग झाला आयुष्यभर परमार्थ करून? वास्तविक पाहता तो परमार्थच नाहीये, तो त्याच्या मनाने केलेला परमार्थ नाही का, मनोमार्गे केला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. हरिपाठ म्हणजे काय? या साधू संतांनी हा जो आपल्याला जो मार्ग सांगितलेला आहे नाही का, तो मार्ग तेनीची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे गाठी काही. आणि एरवी आपण आपल्या मनाने जर गेलो तर आपल्याला ते साध्य होणार नाही सांगितलंय. आणि अशी साध्यता ज्याच्यामध्ये आहे तो मी भगवंत, मी परिपूर्ण असताना तू कसली काळजी करू नको, तुझं मन मला दे सांगितलंय नाही का. मन मा भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसे युक्ते महात्मानम. मत परायणा, तू मत परायण हो सांगितले, तुझं मन मला दे. तुझं मन मला दिल्यानंतर तुला कसलीही कमतरता पडणार नाही. तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी ते मज एका ते माझेनी अनुसंधाने देख, संकल्प जाळवणे निषेक मद्याची चोख याची नाव. ऐसा मी आथिला होसी मग माझी हे स्वरूपा पावसी. हे अंतकरणीचे गुज तुझला सांगत असे सांगितलं. किंवा अजून सांगितलंय माझ्या अगदी अंतकरणामध्ये चोरून ठेवलेला जो विषय ना तो मी तुला सांगतोय, जो मी माझ्या आईला नाही सांगितलाय, वडिलांना नाही सांगितला, भावाला नाही सांगितला, तो विषय तुला सांगतो अर्जुना. अर्जुन म्हणे एवढा तू माझ्यावर मेहरबान का झालास, एवढा का झालास? एवढे सगळे तुझे सगळे सोयरे लोक, काही जरी झालं, किती जरी एखादा जवळचा माणूस असला आपल्यासाठी पक्षासाठी किती मर मर राबणारा जरी असला तरी लोक आईला, भावाला, बापाला कोणाला तरी देतात, करतात. आणि तू माझीच का मागे लागला, माझ्यावर एवढी तुझी? तर सांगितलं हाच फरक आहे प्रपंचातला आणि परमार्थातला. इथे सत्य जो भक्त आहे, खरा जो भक्त आहे, याच्याकडे झुकतं माप असतं भगवंताचं. म्हणून म्हणे मी भगवंत आहे. हा, मी षडगुण ऐश्वर्य मला का म्हटलेले आहे? कारण की माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये. माझ्या ठिकाणी भेद अजिबात नसल्या कारणानं माझ्याकडे लोक त्या नजरेने बघतात की मी जो करेल तो खराच न्याय असेल. इतर तुम्हाला सगळीकडे जो दिसेल तो न्याय कसा असेल तर बदलता न्याय असेल, परिस्थितीनुसार बदलता न्याय असेल. आणि ती बदलती परिस्थिती असेल आणि त्यानुसार जो चालत असेल मग तो देवही नाही आणि तो भक्तही नाही, नाही का. नाहीतर आज समजा देवाने आपले व्यवस्थित चालवलंय म्हणून देवाची भक्ती करायचंय, थोडं काहीतरी झालं की मग देवाची भक्ती, देवाची माळ, देवाचं नामस्मरण, सत्संग सगळा बाजूला. नको आळंदीची वारी, पंढरपूरची वारू नको, घोटीची नको, खिडकालीची नको, दिव्याची, कुठंच काही नाही. आपला कोपऱ्यात जाऊन बसायचा. अरे असं नका करू बाबा, तुम्ही मुक्तच आहात, तुम्ही मुक्त झालात, हरकत नाही. पण तुमच्याकडे बघून एखादा असाच वागला तर कसं चालेल, नाही का. आणि जाऊ दे, ज्याचं जसं कर्म असेल तसं, नसेल ज्याला यायचं, नसेल करायचं, काही हरकत नाही. अंतकरण आहे, तुटतंय, तिळ तिळ तुटतं नाही का. येतो हिताचा कळवळा म्हणून जीव तुटे तिळतिळा. माझा नेहमीचा विषय असतो पण जयहरी मला असं तोडतात आणि ते मला यासाठी तोडतात की मी त्यात गुत्ता कामा नये. कारण माझं जे चाललेलं आहे कदाचित त्याच्यावर पुन्हा गंज चढेल आणि मी त्या पद्धतीने वागू नये म्हणून ते मला सांगत असतात. ह्याच्याकडे नका बघू, त्याच्याकडे नका बघू, असं नाही तसं आहे, तसं ते चाललंय ते बरं आहे, जाऊ दे मरतो, तो मुक्तच आहे. अगदी बरोबर आहे. तेव्हाच आमची कुठेतरी सुटका होते, नाही तर आम्ही त्यांच्या कर्माकडे बघत असतो. हे सांगितलं कुणी कुणाच्या कर्माकडे पाहू नका. बाबाने आपल्याला जे सांगितलंय ते करा आणि हे करत राहणं ही आपलं काय आहे, विहित कर्म आहे सांगितलं. आपल्या विहित कर्माला मुकायचं नाही. नियतम कुरु कर्मत्वम असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलं आहे. तुझं जे विहित कर्म आहे ते तू कर. लोक विहित कर्म फक्त याला समजतात, आपण सकाळी उठतो, बायका पोरं असतील तर बायका पोरामध्ये गुंततो, विद्यार्थी दशेत असेल तर अभ्यासात गुंततो किंवा काही करतो, किंवा संन्यासी असेल तर तो देवधर्मात गुंततो वगैरे, ब्राह्मण असेल तो पूजा अर्चनामध्ये गुंततो, याला ते लोक विहित कर्म समजतात. पण सगळ्यात मोठं विहित कर्म हे आहे, तू सकाळी उठलास ना, लक्ष ठेव चालू आहे का, बरोबर आहे ना, अनुसंधान आहेत ना, ते झोपेपर्यंत आणि झोपेतही ते चालूच आहे, हे खरं विहित कर्म आहे. या कर्माकडे खरं लक्ष द्यायचं आहे. ते कर्म होतच असतं, पण ते कर्म ब्रह्मार्पण होण्यासाठी आपल्याला तयारीत राहावं लागतं. काय तर अनुसंधानावर राहावं लागतं, सतत त्याच्यात राहावं लागतं. आम्ही नेहमी अशी चर्चा करतो
की नारायण दादा, लक्ष्मी वहिनी हे नेहमी या चर्चेत असतात, कधी वेगळा विषय नसतो आणि हे नेहमी यांचे चेहरे जर पाहिले तर अगदी आनंदात असतात, हसत असतात. हे कसं शक्य आहे? आम्ही किती सायास केले तरी आम्हाला जमत नाही, यांना कसं सहज शक्य आहे? सांगितल्या ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या स्वभावात असाव्या लागतात, त्या प्रयत्नाने येत नाही. सांगितलंय दातृत्वम प्रिय वक्तृत्वम धीरत्व मुची तज्ञत्या अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारहा सहजा गुण म्हटलेलं आहे. हे 4 गुण जे आहे, दातृत्व, दान करणं, देण्याचा भाव नाही का, दानत, हे विषय सहज शक्य नाहीये, त्या तुमच्या स्वभावात असावे लागतात, रक्तात असावे लागतात. प्रिय वक्तृत्व, गोड बोलायचं प्रत्येकाला जमत नाही. काही लोक ऍक्टिंगने तरी करतात, म्हणजे ऍक्टिंग करतात काहीतरी करून, पण काहींना तर तेही जमत नाही. उगाच कोणाची स्तुती सुद्धा काहींना करायला जमत नाही. एखाद्याला आपण जय हरी केला ना, तो जय हरी म्हणून सुद्धा बोलत नाही. पण काही लोक फार चांगले असतात, ते आपण चाललो ना, आपलं लक्ष नसलं तरी आपल्याला जय हरी बोलतात. म्हणजे हे प्रिय बोलणं झालं, चांगलं बोलणं झालं. मग तो आतमध्ये कसा असेल माहित नाही, पण त्याने सध्या वातावरण त्याने कसं केलं, प्रफुल्लित केलं, जय हरी म्हटला तो. आणि आमच्या हरिभक्तांचं तर बोलूच नका. प्रिय वक्तृत्व म्हणजे काय, सदा नामघोष करू हरिकथा, हाच विषय आहे. धीरत्व म्हणजे धीराचं बोलणे. काही जरी कशी परिस्थिती झाली तरी पण डगमगून जायचं नाही. चांगले दिवस आले म्हणून माजायचं नाही आणि वाईट दिवस आले म्हणून लाजायचं नाही. मुची तज्ञता म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की चांगला जो विवेक आहे तो घ्यायचा, त्याच्याबरोबर वैराग्याची त्याला जोड ठेवायची. हे सतत ज्याला जमलेलं आहे. बरं, हे अभ्यासाने जमत नाही, म्हणजे प्रॅक्टिस करून जमत नाही सांगितलं, कारण हे रक्तात असावे लागतात गुण. बरेचसे लोक करतात पण वरचेवर करतील, करून करून किती दिवस करतील, ते लगेच उघडकीस येतं, त्याच्या कृतीतून दिसूनच येतं. बोलला नाही ना तरी कृतीतून दिसून येतो. आणि हे 4 गुण सहजासहजी प्राप्त होत नाही, आणि ज्याच्या ठिकाणी ते आहेत त्याला सहज परमार्थ शक्य होतो. त्याचं सहज कर्म झाले ब्रह्मार्पण कृष्णार्पण. म्हणजे ह्या स्थितीला तो नेहमी सतत राहत असतो. त्याच्या रक्तात असा स्वभाव त्यांनी बनवलेला आहे. तो का तर होतं, प्रयत्नाने सुद्धा होतं, होणार नाही असं नाही. आपण जर म्हणू की प्रयत्नाने हे होतच नाही तर मग पुढे लोक तयारच नाही होणार. एखादा दानी आहे, त्याच्या रक्तात आहे दान करायचं, मग आमच्यासारखे म्हणावं त्याच्या रक्तामध्ये दान करायचं, आपल्याला काही जमणार नाही ते, कारण अभ्यासाने न लभ्यन्ते सांगितलंय, आपल्या रक्तात नाही. मग भरा पावती तुम्ही, आम्ही राहतो आमच्या रक्तात नाही, असं नाही. हे चांगले गुण आहेत. दानता तुमच्या ठिकाणी तयार होईल. अरे मनापासून करा ना, काही निश्चय करा की मला भगवत कर्मासाठी काहीतरी पैसे द्यायचे आहे, दान करायचे, त्यांच्याच सत्तेने सगळं आहे. असं जर झालं तर मग सगळं ओस पडेल, कुठेच काही पावते येणार नाही, अन्नदान क्षेत्र चालणार नाही, काही नाही. म्हणून काही गोष्टी अभ्यासात जे आहेत ना, त्या जशाच्या तशा नाही बघायच्या त्याच्याकडे. इथे जरी सांगितले अभ्यासाने न लभ्यन्ते, पण आपण थोडंसं खोडून पण काढायचं त्याच्यातून. का नाही जमणार? कारण असाध्य ते साध्य, करिता सायास, नाही का. हा, अर्जुनाला सांगितलं भगवंताने की तुझं मन आहे ना ते फार चंचल आहे, तू म्हणतोस तर ठीक आहे. अर्जुन म्हणतो चंचलम हे मना श्रीकृष्णा प्रमाथी बलवत दृढम. म्हणजे तू म्हणतोस की हे फार दृढ आहे आणि चंचल आहे मन, या मनाला मला ताब्यात घेता येत नाही. अरे तू बोलतोस ते बरोबर आहे, परंतु त्याच मनाला जर तू थोडासा अभ्यास केलास आणि थोडंसं वैराग्य आणलंस तर ते सहज प्राप्त होईल, नाही का. असंशयम सांगितलं, त्याच्या संशय घ्यायची गरजच नाही. आणि मग तू हळूहळू करू लागशील, ते कधी तू त्याला तुझं जे साध्य आहे त्याला प्राप्त करून घेशील, तुला कळणार सुद्धा नाही. पण या सगळ्याला कारण काय की मन आहे. मनापासून कर. मन म्हणजे स्थिर ठेव, अस्थिर मन ठेवू नको. मन जर स्थिर ठेवलं तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. आणि स्थिर मनाला करण्यासाठी भगवंताच्या नामाचा सतत 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 छंद पाहिजे. आपल्या सिंधुताई म्हणतात नाही का, छंद नाही नामाचा
देह काही कामाचा. छंद पाहिजे. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा हा देह काय कामाचा. हा देह काय कामाचा. छंद नाही नामाचा देह काय कामाचा. देह नाही नामाचा. छंद नाही छंद नाही नामाचा. देह काय कामाचा. छंद नाही नामाचा. हा देह काय कामाचा. छंद लागला टिकविला तिने समुद्र आटविला. छंद लागला टिकविला तिने समुद्र आटविला. छंद नाही हो छंद नाही नामाचा. आद्य काय कामाचा. छंद नाही नामाचा. हरे काय कामाचा. गाडी चालताना गाडी हलताना जीव होतोय बेजार. जीव होतोय बेजार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. या गाडीचा रामदास ड्रायव्हर. या गाडीचा नारायण ड्रायव्हर. या गाडीचा रोहिदास ड्रायव्हर. या गाडीचा नानाबाबा ड्रायव्हर. गाडी चालताना गाडी हलताना जीव होतोय बेजार. गाडी चालताना गाडी हलताना जीव होतोय बेजार. या गाडीचा श्रीपाद ड्रायव्हर. या गाडीचा रामदास ड्रायव्हर. गाडीचा ड्रायव्हर जो चालक आहे तो कसा पाहिजे. तो संत कुळीचा पाहिजे. म्हणजे त्याच्यात दम असला पाहिजे. नाहीतर दमाचा जर नसेल तर काही फायदा नाहीये. दम म्हणजे नेमकं काय. त्याच्यामध्ये ते तत्व पाहिजे. तत्व जर नसेल तर फायदा नाहीये. आपल्याला तत्वाचं सांगितलंय नाही का. काय की ते त्या तत्वाचा विचार जर केला त्या संतांनी ते तत्व स्वीकारलंय नाही का. कसं आहे ते तत्व संत स्वीकारिती. ये उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्याला ओळख झाली आणि त्याने आपल्याला ओळख करून दिली. आणि असा चालक असावा. नाही तर गाडी आपली खड्ड्यात जाईल नाही का. म्हणजे आलो तसा गेलो. जन्म आला हेला आणि पाणी वाहून वाहून मेला. बाना रामदास बाबांना सुपाला दाविला. आत्म्याच लागेना परमात्म्याशी लाविला. आत्म्याच लागेना परमात्म्याशी लाविला. बाबांना या रोहिदास बाबांना निज रूपाला दाविला. निज रूपाला दाविला. जीवाच लागेना या शिवाशी लाविला. जीवाच लागेना या शिवाशी लाविला. जीवाच लागेना या शिवाशी लाविला. पवित्र भोटी गावा. पवित्र भोटी गाव सर्वांना ते ठाव. श्रीपाद माऊली हे संतांचे महिर. श्रीपाद माऊली हे संतांचे नाव. माऊली हे संतांचे नाव.
माऊली हे संतांचे ते नाव यात्रा भरते त्यांच्या पुण्यतिथीला गर्दी होते पुण्यतिथीला यात्रा भरते त्यांच्या पुण्यतिथीला भाविकांची गर्दी होते पंत दर्शनाला टाळ मृदुंग टाळ मृदुंग कसे कीर्तनात वाजते कसे कीर्तनात वाजते श्रीपाद माऊली भेटील संतांचे नाव रंगात माऊली भेटील संतांचे नाव श्रीपाद माऊली भेटील संतांचे नाव रंगात माऊली भेटील संतांचे नाव. या सगळ्यांचा शेवट म्हणजे असा आहे की संत गाडगे बाबा म्हणतात की मानवानो माणूस केला जागा जरा माणसात येऊन वागा. म्हणजे माणूस बनणं फार गरजेचं आहे. तू जन्माला माणूस म्हणून आला हरकत नाही, तुझी योग्यता होती म्हणून तुला पाठवलं गेलं. पण आता योग्यता असून सुद्धा आता तू माणसासारखा वागला नाही तर तुझ्या माणूसपणाचा काय अर्थच नाही, नाही का. म्हणजे गाडगे बाबांनी आपल्याला तेही संतच होते, त्यांनी सांगितलं निदान माणूस तरी व्हा. आणि आमच्या श्रीपाद बाबांनी त्याही पलीकडचं सांगितलं काय की माणसाला देव कसं येता येतं. नवे नवे माणूस हा देवच आहे. सृष्टीतला चराचराला प्रत्येक जीव हा देवच आहे, प्रश्नच नाही, तत्वाने आहे. पण त्याला जाणून घेता येत नाही, स्वस्वरूपाची ओळख करून घेता येत नाही. आणि जर त्याने जर देव बनायचं ठरवलं तर देव कसं बनता येतं ते बाबा या गीतामधून सांगतायत. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मन श्रीपादी संगमा. श्रीपादी संगमा रे रामदास मी संगमा. श्रीपादी संगमा रे रामदास मी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. घर तुम्हा कैसे, घर तुम्हा कैसे, घर तुम्हा कैसे, घर तुम्हा कैसे. घराना मंदिर बन जाय, मंदिर बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. जीव तुम्हा कैसे, जीव तुम्हा कैसे, जीव तुम्हा कैसे, जीव तुम्हा कैसे. जीवाना शिव बन जाय, शिव बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. पाणी तुम्हा कैसे, पाणी तुम्हा कैसे, पाणी तुम्हा कैसे, पाणी तुम्हा कैसे. पाणी ना मोती बन जाय, मोती बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. धरती तुम्हा कैसे, धरती तुम्हा कैसे, धरती तुम्हा कैसे, धरती तुम्हा कैसे. धरती मा मोती बन जाय, मोती बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. नुसना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मारे श्रीपादी संगमा. थोडक्यात काय माणसाने देव व्हायचं ठरवलं, माणूस आहे असं समजायचं, देवत्वाला प्राप्त करून घ्यायचं. देव असं आहे समजायची गरज नाहीये, मग थोडा कुठेतरी आपल्याला ग होईल. परंतु त्याचा आपण अंश आहोत हे विसरता कामा नये. आणि त्याच्या अंशाला प्राप्त होण्यासाठी जे साधन आहे त्या साधनाची प्राप्ती करून घेणं हे फार गरजेचं आहे.
आणि हे असं आमच्या सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, शरद बाबा, म्हणजे ही सगळी संत मालिका जी आहे नाही का आपली, खरं तर सुरुवातीला हे सांगायला पाहिजे होतं, पण असो, आपला कळस आहे आपला आणि पाय आहे आपला नाही का, काय हरकत नाही, आणि मध्ये आहे आपलं ते. तर ह्या मालिकेतून आम्ही सगळेजण आलो आहोत की मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ नाही का, ब्रह्मा, हंस ब्रह्मा, अत्री, दत्तात्रय, नारायण जालवणकर, लक्ष्मण जालवणकर, बलभीम, सखियानंद, शांतामाई, बंडूबाबा, केरोबाबा, श्रीपाद, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, अशी चालत आलेली ही जी मालिका आहे. आणि कोणाला कोणाकडून जरी अनुग्रह झालेला असला, प्रबोध झालेला असला, तर ती अखंड कृपा जी आहे श्रीपाद बाबांचीच आहे नाही का. हे सगळे छोटे डीपीज असतील, छोटे छोटे कनेक्शन्स असतील, पण या सगळ्यांचं अधिष्ठान म्हणजे एक मोठा ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपले श्रीपाद बाबा. नवे ट्रान्सफॉर्मर पण मला वाटतं म्हटलं की कमी पडेल उपमाती, अगदी म्हणजे या सूर्यचंद्र जे आहे त्याच्याही पलीकडे जे निजधाम आहे. भगवंत स्वतः सांगतात की मी कोण आणि कसं आहे, आणि मला जो पाहतो त्याला किती महत्व दिलेलं आहे. न तद्भास येत आहे सूर्यो न शशांको न पावकाहा, याच्याही पलीकडचं आहे सांगितलं. मी याच्याने प्रकाशित होत नाही, सूर्याने नाही, चंद्राने नाही, अग्नीने सुद्धा मी प्रकाशित नाही होते, हे सगळे माझ्या सत्तेने प्रकाशित होत असतात. आणि असं माझं जे निजधाम आहे, या निजधामाला जो पोहोचतो, जो पोहोचण्याची ताकद ठेवतो, जो साधना करतो ना, तो मला भक्त जास्त प्रिय आहे. आणि आम्हा श्रीपाद बाबांनी ह्या सगळ्यांना या स्थितीला नेलेलं आहे. फार काय सांगावं, जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. तुमच्या ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ तुम्ही मला दिलीत, अधिक वेळ दिलीत, त्याबद्दल तुमचा मी ऋणी आहे. आणि काय मी किती जरी सांगितलं तरी काय लगेच बोलतो ना की माळ घालणार नाही बोलतो. आता इथं सगळे माळकरीच आहेत, त्याच्यामुळे कोणी माळ घालायचा प्रश्नच नाही. एवढ्यामध्ये कोणी नाही आलं की किती सांगितलं तरी. भटाला दिली ओसरी आणि भट हळूहळू हातपाय पसरी. काय की 1.5 तासाची जरी चित्तांनी मला दिली असती सेवा, परी सगळ्यांच्याच म्हणजे ते पटलेलं असताना मनाला असं नाहीये. एकादशी निमित्त सेवा आहे. एकादशी निमित्त ही ठरलेली आपली सेवा असते आणि ती आम्ही 2 तासाची आपली असते. त्यात आपण थोडस अर्धा तास कट केलाय, 1.5 तास दिला म्हणजे काय आपण तिकडे हरिपाठ झाला तुमचा 31 तासाचा. तो तेव्हा झाला ना. तर ते तुमच्या लोकांचा मनाचा मोठेपणा की तुम्ही माझी आज या प्रवचन सेवेसाठी माझी निवड केली. तसं पाहता मी तुमच्यापेक्षा फार काही नाही, परंतु असं जर म्हटलं तर तेही वावगं ठरेल. कारण बाहुली सांगतात की जैसा दीपे दीप लाविजे मग आधील कोण हे नेजे, तैसा सर्वस्वी जो मजब आहे तो मीच होऊन टाके. म्हणजे असं तुमच्या मुखातलं आहे, मी असं म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे मी काहीतरी मला कमीपणा याचं काम नाही असं होईल ते. पण कसं आहे की पाहुणा असतो, त्या पाहुणा आल्यानंतर घरी आपण म्हणतो आता आला तर 4 दिवस राहा. त्यांनी 4 दिवस राहा म्हटलं की आपण 2 दिवसात गाशा गुंडळून निघायचं. म्हणजे त्यात आपलं पाहुणे पण आणि यांचं यजमान पण अबाधित राहतं. नाहीतर तू 4 दिवस बोलला तर आपण 8 दिवस राहिलो, मग संपला विषय. मग तो बोलतो हरकत नाही, पाहुणा आलाय ना, हरकत नाही, पागोटं गेलं तरी चालेल, पाहुणा मग ओळखून ठेवायचा. असं नको व्हायला. तर ही तुम्ही जी काही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि आता आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी तर्फे धन्यवाद. धन्यवाद. तर नुकतेच आपल्यामधून या परब्रह्मामध्ये लीन झालेले आपले सच्चिदानंद सद्गुरू गुरुवर्य आबा महाराज देशमुख तसेच गजानन दादा म्हात्रे यांना आपण श्रद्धांजली वाहू. मंगली गौरी हरिकर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली आता पुढील येणारी जी एकादशी आहे त्या एकादशीला त्याच्या मध्ये कार्यक्रम आहेत ना नवरात्राचे, ते नंतर सांगू.
तुम्ही एकादशीचे डिक्लेरेशन करा. पुढील जी एकादशी आहे त्या एकादशीला हरिभक्तपरायण सुदाम सुदाम महाराज भोईर यांची प्रवचनाची सेवा होईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तसेच 16 तारखेला आपला नवरात्रीचा कार्यक्रम आरंभ होतोय. अधिक मास समाप्ती. समाप्तीनिमित्त अधिक मास समाप्तीनिमित्त आणि दळवी बाबांची सेवा कुठे कुठे त्यांच्या घरी. त्यांच्या घरी 16 तारखेचं आहे. हा, आणि नंतर नंतर मग नवरात्रीच्या टायमिंग काय अधिक मास समाप्ती सात्या. संध्याकाळी आपल्याकडे प्रकाश दळवींकडे. अच्छा, हा कार्यक्रम जो आहे तो प्रकाश दळवींकडे आहे. कोणाचा आहे तो डिक्लेअर करा ना. कर ना. तुम्ही करा तिकडून. नाही म्हणजे मला नाही, तुम्ही डिक्लेअर करा. हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रकाश बाबा दळवी यांची समाप्तीनिमित्त सेवा 7 ते 8 वर. 16 तारखेला हा अधिक मास समाप्ती. संध्याकाळी 7 हरिभक्तपरायण गुरुवर्य स्वयंप्रकाश महाराज दळवी यांची 16 तारखेला अधिक मास ची समाप्ती होते आणि नवरात्रोत्सव चालू होतोय. त्यानिमित्ताने त्यांच्या घरी दातिवलीला आपल्या इथे ललिता स्मृती बोला, बरोबर आहे. तिथे सेवा होणार आहे. किती टाइम? 7 ते 8 7 ते 8 प्रवासी. प्रवचनाची सेवा होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जय हरी. 16 तारीखला प्रकाश दळवींची नवरात्र बर. घेतलेली ओवी 15वा अध्याय 15वा श्लोक आणि ओवी क्रमांक 421. एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे अशी जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी तरी संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी येण्याची सत्कर्मे. 7 ते 8 म्हणजे हे जे सत्कर्म आहे या पद्धतीचं आपण सत्कर्म नेहमीच करत असतो, परंतु त्या सत्कर्माला ती प्राप्ती होऊ शकत नाही. जसं म्हणतात की पाप आणि पुण्य ह्या चोरांच्या वाटा म्हटल्या नाही का. पापात्मक पापे नरका जायचे आणि पापात्मक पुण्य स्वर्गा जायचे आणि जेणे तू मज पावस ते शुद्ध पुण्य जसं म्हटलेलं आहे तसं हे आहे की सत्कर्म केल्याने देवाची प्राप्ती होती. पण ते सत्कर्म म्हणजे नेमकं कोणतं सत्कर्म की येण्याची सत्कर्मे. आता हे जे सांगितले ना ह्या ओव्या ज्या सांगितल्या आहे ना की संता सवे वस्ता गुरु योगज्ञानी पैसता आणि हे अशा पद्धतीचं वैराग्य जर असेल तर हे सत्कर्म कामाला येतं, अन्यथा नाही. अशा अर्थाच्या ह्या ओव्या होत्या. मला ज्या पद्धतीने सोडवणूक करता आली त्या पद्धतीने मी केले. वास्तविक पाहता माऊलींनी आधीच सोडवणूक करून ठेवलेली आहे आणि माझ्यासमोर जे बसलेले आहेत ते माझे सगळे माता पिता आहेत, गुरुबंधू आहेत, सगळे गुरु भगिनी आहेत, त्या तर परिपूर्ण आहेत ज्ञानाने. आता त्यांना मी अधिक सांगणं म्हणजे कसं होईल की भर दिवसा काजवाने चमकण्यासारखं होईल किंवा भर पावसात मोठ धरण्यासारखं होईल किंवा सूर्यापुढे दिवटी आणि मारुती समोर कोलंटी असं होईल. तेव्हा असा काही माझा प्रयत्न नव्हता. तुमच्या कृपेने तुमच्या समोर बोलण्याचं धाडस केलं आणि ही झालेली जी सेवा आहे तुम्हा संत सज्जनांच्या चरणावरती श्रीपादवा, रामदासबा, नारायणबा, रोहिदासबा, नानाबा, शरदबा, शरदबा या सर्वांच्या चरणावरती वाहून इथेच सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सबसाधु विश्वात्मके देवे हे वागयाज्ञा कोशावे कोशोनी मजल्यावे वसाय दाये जे काची व्यंकटी साडो त्या सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र दिवांचे दुर्वितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी दात वर्षग सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो होता चला कल्पतरूंचे आर चेतला चिंतामणीचे गाव
बोलिए अर्णव पीयूषांचे चंद्रमेधे अलांछन मार्कंडजे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी दिनी लोकी पहिलो आदि पुरती अखंडित आणि ग्रंथोपजीये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय ओवावेदी तीर्थमणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ पिणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला पिणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला पिणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला ओम शांती 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 श्रीपाद बाबा महाराज की जय रामदास बाबा महाराज की जय नारायण बाबा महाराज की जय माने बाबा महाराज की जय नाना बाबा महाराज की जय बाबा महाराज की जय अपने माता पिता की जय।